नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करत आहोत एका रिॲक्शनला, ज्या रिॲक्शनचं नाव आहे नायट्रेशन ऑफ ॲनिलीन. या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहीत आहे का? नायट्रेशन करायचं आहे. आता एक एक शब्द या ठिकाणी सविस्तरपणे आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. सर्वात अगोदर जो शब्द आहे नायट्रेशन, इथून आपण सुरुवात करूयात. ठीक आहे. आता याच्यामधला एक एक कन्सेप्ट जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. सर्वात अगोदरचा आणि पहिला जो शब्द आहे तो म्हणजे नायट्रेशन कशाला म्हणतात, इथून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. आता बघा, इथं आपण लिहूया 3D वाटल्यास. काय लिहायचं इथं? नायट्रेशन. अरे बाबांनो, नायट्रेशन कशाला म्हणतात? नायट्रेशन म्हणजे काय आहे का? नायट्रेशनची व्याख्या आपण कशी करणार? जर हायड्रोजनचा ॲटम NO2 ग्रुपने रिप्लेस होत असेल तर अशा प्रकारच्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? नायट्रेशन. नायट्रेशन म्हणजे काय? हायड्रोजनचा ॲटम NO2 ग्रुप म्हणजेच नायट्रो ग्रुपने रिप्लेस होणे. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय नायट्रो ग्रुप इज कॉल्ड एज नायट्रेशन. मग तुम्हाला काय करायचं आहे? नायट्रेशन करायचं आहे. कुणाचं? ॲनिलीनचं. ॲनिलीनचं नायट्रेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. तुम्हा सर्वांना माहीत आहे नायट्रेशन करण्यासाठी कशाचा वापर करतात? नायट्रेटिंग मिक्सरचा करतात. आणि नायट्रेटिंग मिक्सर म्हणजे काय? कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड आणि प्लस कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड यांचं मिक्सर. कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड यांचं मिश्रण त्याला म्हणतात नायट्रेटिंग मिक्सर. ठीक आहे. नायट्रेशन कळलं आपल्याला. हायड्रोजनचा ॲटम NO2 ग्रुपने रिप्लेस करणे याला नायट्रेशन असे म्हणतात. ओके. नायट्रेशन करण्यासाठी नायट्रेटिंग मिक्सरचा वापर करतात. नायट्रेटिंग मिक्सर म्हणजे काय हे बी तुम्हाला माहीत आहे, सांगायची आवश्यकता नाही आहे. आता बघा, एक महत्त्वाचं वाक्य सांगतो, लक्षात घ्या आणि मग रिॲक्शनला सुरुवात करू आपण. बघा इथं काय घेतलं आपण? बघा, हा तुमचा NH2. बघा, हा कंपाऊंड जो आपल्या समोर आहे, या कंपाऊंडचं नाव काय? ॲनिलीन आहे. आता ॲनिलीन जो आहे त्याच्यामध्ये कुठला ग्रुप आहे? NH2 ग्रुप आहे. आणि आपल्याला माहित आहे की NH2 ग्रुप हा कसला असतो? NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड प्यारा डायरेक्टिंग ग्रुप. बघा इथं लिहिलं आपण की याच्यामधला जो NH2 ग्रुप आहे तुमचा हा कोण आहे? ॲनिलीन. आणि ॲनिलीन मध्ये जो NH2 ग्रुप आहे हा NH2 ग्रुप कसा आहे? आर्थो आणि पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. याचा अर्थ काय होतो? बघा, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे याचा अर्थ असा होतो की येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येणार? आर्थो आणि पॅरा पोझिशनला येणार. समजा आता हा कोण आहे? इलेक्ट्रोफाईल आहे. इलेक्ट्रोफाईल म्हणजे काय? ज्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. मग आता हा इलेक्ट्रोफाईल कुठे येईल? एक तर आर्थोला येईल किंवा पॅराला. तुम्हाला माहित आहे NH2 ग्रुप कुठं आहे? हिथं आहे. कळलं का? त्याच्या जवळची पोझिशन आर्थो, त्याच्या जवळची मेटा, त्याच्या जवळची पॅरा. ही पण आर्थो आणि ही पॅरा, ही मेटा. समजतंय का? हे सर्वांना माहीत आहे आपल्याला. आणि आपण एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे की आपला जो NH2 ग्रुप आहे तो कसला आहे? आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळं NH2 ग्रुप काय करतो? येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलला आर्थो किंवा पॅरा पोझिशनला याला भाग पाडतो. आणि म्हणून येणारा इलेक्ट्रोफाईल काय होईल? या आर्थो किंवा पॅरा पोझिशनला येईल. ओके. NH2 group is a artho and para directing group. Therefore, the hydrogen atom present at artho and para position is replaced by the electrophile. ठीक आहे, एक वाक्य कळालं. परंतु एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं आहे की हा जो NH2 ग्रुप आहे तो आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असून देखील या रिॲक्शनमध्ये मेटा प्रोडक्ट सुद्धा तयार होतो. मग का? मेटा प्रोडक्ट इज फॉर्म्ड. बघा, आता तुम्हाला माहिती आहे NH2 ग्रुप कसा आहे? NH2 ग्रुप इज ए आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. त्याच्यामुळे येणारा प्रोडक्ट कसला पाहिजे? आर्थो किंवा पॅरा पाहिजे. परंतु या रिॲक्शनमध्ये आर्थो प्रोडक्ट तयार होतो, पॅरा प्रोडक्ट तयार होतो, परंतु त्याचबरोबर या रिॲक्शनमध्ये मेटा प्रोडक्ट सुद्धा तयार होतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. का बरं? मग त्याचं कारण सांगितलंय. आता बघा, आता हे कोण आहे? आपलं ॲनिलीन आहे. ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके.
हा तुमचा ॲनिलीन आहे. आपली रिॲक्शन होत आहे कसल्या मीडियममध्ये? ॲसिडिक मीडियम आहे. बघा, रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड इन द ॲसिडिक मीडियम. समजलं का? मग त्याच्यामुळं काय होत असतं, हा NH2 ग्रुप आहे आणि त्याच्यामुळं काय होतं, याच्यामध्ये हा जो हायड्रोजन आहे तो ॲड होतो, आहे का? आणि तुम्हाला माहित आहे H+ ॲड होणे, दिस इज कॉल्ड एज अ प्रोटोनेशन. दिस इज कॉल्ड एज अ प्रोटोनेशन. म्हणजे हा जो तुमचा ॲनिलीन आहे, या ॲनिलीन मधल्या NH2 ग्रुपचं काय होतंय, प्रोटोनेशन होतंय. प्रोटोनेशन होतं याचा अर्थ हा जो H+ आहे, प्रोटॉन म्हणतात ह्याला. H+ म्हणजे H+ आयन म्हणजेच प्रोटॉन. हा प्रोटॉन याच्यामध्ये ॲड होतो. म्हणजे कसल्या प्रकारची अभिक्रिया घडली, प्रोटोनेशन. आणि त्याच्यामुळं या ठिकाणी एक वेगळ्याच प्रकारचा आयन तयार झाला. कुठला? हो का, NH3. आणि ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह आहे. NH3+ चार्ज तयार झाला म्हणजे हा नवीन ग्रुप तयार झाला. म्हणजे NH2 ग्रुपचं प्रोटोनेशन झाल्यामुळं या ठिकाणी NH3+ हा नवीन ग्रुप तयार झाला. आणि लक्षात घ्या, NH3+ हा जो ग्रुप आहे, दिस ग्रुप इज मेटाडायरेक्टिव्ह. समजलं का? आणि म्हणून या रिॲक्शनमध्ये काही प्रमाणामध्ये मेटा प्रोडक्ट सुद्धा तयार होतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. इन दिस रिॲक्शन मेटा प्रोडक्ट इज फॉर्म्ड. का बरं? ते कारण लक्षात घ्या बाबांनो. हा तुमचा NH2 ग्रुप आर्थो अँड पॅराडायरेक्टिंग आहे, परंतु हा H+ आयन म्हणजे प्रोटॉन ह्याच्यामध्ये ॲड होतो. आणि देन देयर इज फॉर्मेशन ऑफ NH3+. आणि हा जो NH3+ ग्रुप आहे हा कसा आहे, मेटाडायरेक्टिंग. त्याच्यामुळं येणारा इलेक्ट्रोफाईल मेटा पोझिशनला सुद्धा येऊ शकतो. आणि म्हणून लक्षात घ्या, ॲनिलीनचं नायट्रेशन केल्यानंतर आर्थो, मेटा आणि पॅरा असे 3 प्रोडक्ट मिळतात. त्याचं कारण या ठिकाणी आपल्यासमोर आपण बघितलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि हा जो तुमचा ग्रुप आहे NH3+, तो डिॲक्टिवेटिंग आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आर्थो प्रोडक्ट मिळतो, पॅरा प्रोडक्ट मिळतो, मेटा प्रोडक्ट मिळतो. ॲनिलीनचं नायट्रेशन केल्यानंतर तुम्हाला 3 प्रोडक्ट मिळतात. नंबर 1 आर्थो नायट्रो ॲनिलीन, नंबर 2 पॅरा नायट्रो ॲनिलीन, नंबर 3 मेटा नायट्रो ॲनिलीन. त्याचं काय कारण आहे ते पण थोडक्यात आपण या ठिकाणी बघितलं. आता आपण रिॲक्शनला सुरुवात करूयात. संपलं. ओके, चला. आता नेमकी रिॲक्शन कशी होते त्याच्याबद्दलची माहिती सांगतो, व्यवस्थित लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहीत झाले की ॲनिलीनचं नायट्रेशन केल्यावर 3 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. किती? 3 प्रोडक्ट. अरे म्हणा 3 प्रोडक्ट्स. हां, 1 नाही, 2 नाही, 3 प्रोडक्ट. हां, आता कसं होते बघा. आता रिॲक्शन करतो आम्ही. हे कोण आहे? हा तुमचा ॲनिलीन आहे का, NH2. ठीक आहे. आता ह्याचं नाव लिहितो वाटल्यास, ॲनिलीन. ह्याचं आपण काय करूयात, नायट्रेशन. तुम्हाला माहीत आहे नायट्रेशन करण्यासाठी काय वापरतात, नायट्रेटिंग मिक्सचर वापरतात. तर ते नायट्रेटिंग मिक्सचर या ठिकाणी आपण घेऊयात. आणि नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे कुणाकुणाचं मिक्सचर हो का, इकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट HNO3 अधिक कॉन्सन्ट्रेट H2SO4. बघा, ह्या दोघांचं मिक्सचर ना, या दोघांचं मिक्सचर हे आहे कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड, हे आहे कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड. या दोघांचं मिक्सचर दॅट इज कॉल्ड एज द नायट्रेटिंग मिक्सचर. आणि याचाच वापर या ठिकाणी आपण करणार आहोत, नायट्रेटिंग मिक्सचर. लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा, विसरू नका. ह्यालाच म्हणतात नायट्रेटिंग मिक्सचर, ज्याचा वापर नायट्रेशनसाठी केला जातो, ज्याच्या साह्यानं नायट्रेशन होतं. कोण आहे तो? हाच बघा, तो बघून घ्या, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. ए पवार, बघा इकडं, ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. बसा तुमचं वाचा, कळलं का? हे अशी रिॲक्शन आहे. पोरं आहे आमची, पोरं आहे ती ट्युशनमधली. हां, झालं हे सगळं. हे अशा प्रकारची अभिक्रिया. आता हे घेतलं आपण ॲनिलीन. आपण काय करूया तिथं बघा, OHNO2 घेऊ आपण, म्हणजे नायट्रिक ॲसिड, कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ॲसिड. आधी काय घ्यायचं, कॉन्सन्ट्रेट H2SO4 लिहितो मी. ठीक आहे. हे बघा, नायट्रिक ॲसिड असं पण लिहितात. कसं? OHNO2 म्हणजे सुद्धा नायट्रिक ॲसिड. हो का, HNO3. हां, HNO3 झालं नायट्रिक ॲसिड. हे घेतलं. मग तुम्हाला माहीत आहे नायट्रेशन होणे म्हणजे काय? नायट्रेशन होणे म्हणजे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम बाय NO2 ग्रुप, नायट्रो ग्रुप. जर हायड्रोजनचा ॲटम हा NO2 ग्रुपनं रिप्लेस होत असेल, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज नायट्रेशन रिॲक्शन. आता बघा, ही कुठली पोझिशन आहे, आर्थो. ही कुठली आहे, मेटा. ही कुठली आहे, पॅरा. लिहू का असं, ही पॅरा. ठीक आहे. नाव घेतली तो खाली ॲनिलीन. बघा, संपलं. आता मला सांगा, हितला H रिप्लेस करा का इथला करा का इथला करा?
बाबांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा ॲनिलीनचं नायट्रेशन करता तेव्हा आर्थो प्रोडक्ट येतो, मेटा प्रोडक्ट येतो, त्याचबरोबर पॅरा प्रोडक्ट सुद्धा येतो. म्हणजे हायड्रोजन इथला पण रिप्लेस होऊ शकतो, इथला पण रिप्लेस होऊ शकतो, इथला पण रिप्लेस होऊ शकतो. हायड्रोजन ॲटम प्रेझेंट ॲट आर्थो, प्रेझेंट ॲट मेटा, प्रेझेंट ॲट पॅरा पोझिशन कॅन बी रिप्लेस्ड बाय द NO2 ग्रुप अँड नायट्रेशन रिॲक्शन इज टेक्स प्लेस. बाबांनो, या अभिक्रियेमध्ये आपण जेव्हा ॲनिलीनचं नायट्रेशन करतो तेव्हा एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं की जो हायड्रोजन आर्थोला आहे किंवा मेटाला आहे किंवा पॅराला आहे, कुठलाही हायड्रोजन हा NO2 ग्रुपनं रिप्लेस होऊ शकतो. आणि या ठिकाणी आपल्याला एक प्रोडक्ट मिळत नाही, तर या ठिकाणी तीन प्रोडक्ट्स मिळतात. किती? तीन प्रोडक्ट. आणि किती? तीन प्रोडक्ट मिळतात. एक आर्थो मिळतो, एक मेटा मिळतो, एक पॅरा मिळतो. हे बरोबर आहे का? मग आपण तीन बी काढू. आता बघा, तीन शक्यता. हा NO2 कुठे येईल? एक तर इथं येईल किंवा इथं येईल, आहे की नाही? आणि किंवा कसं, किंवा हा पा इकडून इकडं आणू, इकडे येईल, आहे का? दिसणार का? बघा नीट. हां, आता बघा, तीन प्रोडक्ट लिहू आपण. किती? तीन प्रोडक्ट. अरे बोला तीन प्रोडक्ट. पहिला कोणता? आर्थो प्रोडक्ट. हो का? आर्थो प्रोडक्ट. तीन प्रोडक्ट. अरे बोला तीन प्रोडक्ट. हो का? NO2. कोणता? मेटा प्रोडक्ट. तीन प्रोडक्ट. अरे बोला तीन प्रोडक्ट. अरे जोरात बोला. NO2. हो का? चुकलं माझं बी. इथं NH2. हां, इथं NH2. हो का? मेटाला हे प्यारा प्रोडक्ट. तीन प्रोडक्ट. आर्थो नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन, असे एकूण किती प्रोडक्ट आहे? 3 प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड. ह्याच्यामध्ये मेटा प्रोडक्टचं प्रमाण जास्त असतं, पॅरा प्रोडक्टचं प्रमाण जास्त असतं. हा आर्थो प्रोडक्ट फार कमी असतो. 2% प्रमाणाचं पुस्तकात दिले आपल्या. हे 2%, 3% फार कमी प्रमाण आहे. हे मेटा प्रोडक्ट जास्त आहे प्रमाण, आणि हे पण जास्त असतं. हे फार कमी असतं, कारण NH2 NO2 एकमेकाच्या जवळ आहेत. रिपल्शन, स्टेरिक हिंड्रस, ढकलतील एकमेकाला. बाजूला हो, ए बाजूला हो, ए बाजूला हो, ए बाजूला हो, ए बाजूला हो. हां, त्याच्यामुळं हे तयार होत नाही, कमी होते तयार. हे जास्त तयार होते. ठीक आहे, असू द्या, तुम्हाला माहीत असू द्या. ह्याचं नाव लिहितो मी, आर्थो नायट्रो ॲनिलीन. तसं बाकीचं तुम्ही लिहा, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी ॲनिलीनचं आपण जर नायट्रेशन केलं तर या ठिकाणी आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात. आर्थो नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन. आर्थो नायट्रो ॲनिलीन, मेटा नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन. आर्थो नायट्रो ॲनिलीन, पॅरा नायट्रो ॲनिलीन आणि मेटा नायट्रो ॲनिलीन, अशा प्रकारचे 3 प्रोडक्ट या ठिकाणी तयार होतात. संपलं. एक आला आर्थो प्रोडक्ट, ज्याचं प्रमाण फार कमी असतं. हा तुमचा पॅरा प्रोडक्ट, ज्याचं प्रमाण जास्त असतं. हां, ह्याचं प्रमाण फार कमी असतं. ओके, तर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या रिॲक्शन्स या ठिकाणी आपण घेतल्या. आता पुढचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण घेऊयात. ठीक आहे, लिहून घ्या. हां, आता बघा, समजा आपल्याला काय पाहिजे? फक्त मोनो नायट्रो प्रोडक्ट, म्हणजे एकच पाहिजे. समजा मोनो नायट्रो प्रोडक्ट पाहिजे. मोनो नायट्रो प्रोडक्ट. बघा बघा, नीट ऐकायचा अर्थ काय होतो बघा. मोनो नायट्रो प्रोडक्ट. समजा आपल्याला जर फक्त एकच NO2 ग्रुप आणायचा मध्ये, तुम्ही म्हटलात की बाबा एक आर्थो आला, एक मेटा आला, एक पॅरा आला, 3 प्रोडक्ट आले. समजा तुम्हाला फक्त एकच मिळवायचा प्रोडक्ट, तो बी पॅरा मिळवायचा आहे. कसं करायचं? हे शक्य आहे का? आहे. त्यासाठी जो NH2 ग्रुप आहे त्याचं ॲसिटिलेशन करा. ॲसिटिलेशन करणे म्हणजे प्रोटेक्शन करणे. काल सांगितले सगळे सविस्तर, आता उगं थोडक्यात सांगतो मी. जो NH2 ग्रुप आहे त्याचं काय करायचं आपल्याला? प्रोटेक्शन. त्यासाठी काय करायचं आहे? ॲसिटिलेशन. आणि मग जो प्रोडक्ट येतो त्याचं करा नायट्रेशन, शेवटी करा हायड्रोलायसिस, आणि शेवटी तुम्हाला मिळेल तुमचा एकच प्रोडक्ट, तो म्हणजे पॅरा नायट्रो ॲनिलीन. तो कसा करतात हे बघूयात आपण. बघा, हो का, हा कोण आहे? NH2 आहे का? हा कसा आहे? स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग ग्रुप आहे. NH2 ग्रुप हा स्ट्रॉंगली ॲक्टिवेटिंग आहे, आर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग आहे. हे सगळं माहीत आपल्याला. आता ह्याचं करू आपण नायट्रेशन. परंतु आपण जर डायरेक्ट नायट्रेशन केलो, डायरेक्ट नायट्रेशन, तर आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतात. किती? 3 प्रोडक्ट मिळतात. किती? 3 प्रोडक्ट मिळतात. मग आता एकच पर्याय आहे. मग तुम्ही म्हणताल गुरुजी हा मला एकच प्रोडक्ट पाहिजे हो.
हा मला एकच प्रोडक्ट पाहिजे. आता प्रोडक्ट किती तयार होते 3. मग आता एक कसं मिळवायचं तर एक प्रोडक्ट मिळवण्यासाठी 3 नाही एक प्रोडक्ट पाहिजे. तर त्यासाठी काय करा हे NH2 ग्रुप जे आहे ह्याचं ॲसिटिलेशन करा, ह्याचं प्रोटेक्शन करा. प्रोटेक्शन करण्यासाठी काय करा ॲसिटिलेशन. मग करू आपण हो का ॲसिटिलेशन बघा कसं होते. त्यासाठी घेतलं आपण काय ॲसिटिक अनहायड्राइड CH3C डबल बॉन्ड O टेकन ट्वाइस O हे घेऊ शकता किंवा CH3C डबल बॉन्ड O Cl सुद्धा घेऊ शकता. ह्याच्या आधी घेतलं होतं पण पुस्तकात हे घेतलं पण हे घेऊ आपण दोन्ही बी चालते त्या. ओके आता काय बघा NH2 आहे हो का. नायट्रोजनला जोडलेला एक हायड्रोजन रिप्लेस करा कशानं ॲसिटिल ग्रुपनं हो का. हे H निघून जाते त्या ठिकाणी कोण येते ॲसिटिल ग्रुप येते. हाइड्रोजन को हटाओ एसिटिल ग्रुप को लगाओ, इसको लगा डाला तो रिएक्शन झंडा डाला. आवाजच करत नाही आपल्यापाशी. हे H निघून गेलं कोणाला ॲसिटिल ग्रुप हो का ॲसिटिलेशन झाला आहे हो का. ही रिॲक्शन दिली काल इथं NH काल इथं C डबल बॉन्ड O आणि CH3. चला काय केलं आपण ॲसिटिलेशन केलं. त्याच्यामुळं हा इलेक्ट्रॉन इकडे गुंतला, ह्याचा जीव ह्याच्यात गुंतला, त्याच्यामुळं ह्याच्यावरचा जीव कमी झाला म्हणजे रिंग ॲक्टिवेट कमी झाली, त्याची ॲक्टिवेटिंग पॉवर कमी केली. काल सगळं सांगितलं आता काय बी सांगत नाही हो का. रिॲक्शन केलो आता पुढे जाऊ आपण. आता काय करू आपण ह्याला आपली रिॲक्शन करू काय नायट्रेशन करू. काय घ्यायचं कॉन्सन्ट्रेट OHNO2 प्लस कॉन्सन्ट्रेट H2SO4 नायट्रेशन. का होईल फक्त प्यारा पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस होईल. बघा ह्याची ॲक्टिवेटिंग पॉवर कमी केलो आपण. त्याच्यामुळे काय झालं येणारा जो NO2 आहे हा कोण आहे इलेक्ट्रोफाईल आहे. NO2 प्लस इलेक्ट्रोफाईल हा कुठेही प्यारा राहील हो का. हा निघाला इकडं हो का. हे पॅराकडे निघालं झालं म्हणजे प्यारा पोझिशनचा H रिप्लेस करा NO2 ग्रुपनं आणि मग कसं येईल का असं येईल. बघा रे बाबा इकडे हो का NH C डबल बॉन्ड O CH3 इथं कोणाला NO2 आणि सगळ्या शेवटी काय करायचं डिप्रोटेक्शन करायचं. म्हणजे हे जे आधी होतं ते आणायचं त्यासाठी करायचं हायड्रोलिसिस. म्हणजे तरी ॲसिड हायड्रोलिसिस करा किंवा अल्कलाइन हायड्रोलिसिस करा कोणते चालते. पुस्तकात आपल्या ॲसिड हायड्रोलिसिस आहे आपण ॲसिड हायड्रोलिसिस करू म्हणजे H प्लस लिहू किंवा सोपं H3O प्लस झालं. आणि ह्याचं आपण जेव्हा ॲसिड हायड्रोलिसिस करतो तेव्हा ह्या ग्रुपचं रूपांतर पुन्हा NH2 मध्ये होतं. झालं एक प्रोडक्ट झाला हो का. असं करावं एवढं केलो की मग एक प्रोडक्ट येतो NH2 आणि इथं कोणाला NO2 काय मग. आता याच्यामध्ये काय करतो बघा. इथला जो प्रोडक्ट आहे तर प्रोडक्टचं नाव घेऊ आपण. ह्याचं नाव आहे 4 नायट्रो ॲनिलीन. 4 नायट्रो ॲनिलीन. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एकच प्रोडक्ट मिळवता येते. एकच प्रोडक्ट कसा मिळवायचा तर अशा प्रकारे मिळवायचा. कळलं का बघा सर्वांना. बघा एकच प्रॉडक्ट मिळवायचा असेल तर अशी रिॲक्शन करावं लागेल. अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग या ठिकाणी आपण बघितला आणि अशी ही संपूर्ण रिॲक्शन या ठिकाणी कळाली. व्हिडिओ बघा तुम्ही पण बघा बाकीच्यांना पण सांगा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.